जानेवारीला व्हिडिओ पाहिली, फेब्रुवारीला ओळख झाली. जानेवारीला व्हिडिओ पाहिली, फेब्रुवारीला ओळख झाली. मार्च एप्रिल आनंद घेण्याचा मन झाले शेळीपालन चालू करण्याचा. नमस्कार, रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे शेळीपालन मेंढी पालन चालू करण्यासाठी द बेस्ट ऋतू, बेस्ट हंगाम, बेस्ट सीझन कोणता रंदे भैया सांगा पटकन. चला आज सुरुवात करूया. मार्च एप्रिल सीझन आहे रे तो. चला. नमस्कार मित्रांनो, रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. तुम्ही हजारो व्हिडिओ बघतात की शेळीपालन करा, शेळीपालन करायचं, मेंढी पालन करायचं, आणि आता तुमच्या मनात कुठंतरी भावना जागृत झालेली आहे की शेळीपालन करायचं. पण मला फोन येतात की रंदे भैया शेळीपालन चालू कधी करू, कोणता सीझन आहे जो चालू करू शकतो मी आणि तोटा होणार नाही. कारण आपण शेळीपालन करणारे लोक कोणत्या हिशोबानं करतोय, काहीतरी 2 रुपये याच्यातून मिळेल पाहिजे, लॉस नको व्हायला. काही माझ्यासारखे तरुण आहेत जे की सध्या बेरोजगार आहेत, ते हिंमत करायला बघतात आणि त्यांना बी धाक असतो की बाबा याच्यात जर लॉस गेलो तर घरचे पुन्हा नाव ठेवतील. कारण काय असतं माहिती का, एखाद्या वेळेस जर घरच्यांचा सपोर्ट असला तर बेस्ट, पण सपोर्ट जर नसला तर काय होतं माहिती आहे का, मग घरचे त्यांच्या मनात हा धाक असतो की यार घरचे तर पहिलेच म्हणले असते. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज सारखं आहे बघा. अरेंज मॅरेज केलं, नवरा बायकोत काही लफडं झालं तर घरचे मॅनेज करून घ्या त्या, आणि लव्ह मॅरेज केलं ना तर मग जर लई काही लफडं झालं थोडंफार खामखुम होतीच नवरा बायकोमध्ये. तुम्हाला माहिती, तुमचं होईल मा नाही होईल, पण मला माहिती आहे तोच हुशार जो दुसऱ्याच्या चुकातून शिकतो. तर घरचे म्हणत्या तू हाच लय उठला होता, तुलाच लय आग होती, तू मलाच लय आग होती, आता भोगा. असं असतं ते लव्ह मॅरेजमध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धंदा चालू करताना जर घरचे सपोर्टला असले आणि जर लॉस झाला बी तर घरचे म्हणते जाऊ दे बाबा चालूच राहतं. पण जर याच्यात नुकसान झालं तर मग असं होतं की च्या मायला आम्ही तर म्हणलोच होतो करू नको, तुलाच लय आग होती. तशी गंमत होती. त्याच्यामुळं ती एक गोष्ट बघून करणं की रंदे बाहेर लॉस बी नाही झाला पाहिजे, शेळीपालन तर करायचं आहे तर बेस्ट ऋतू कोणता. हे बघा मित्रांनो, सध्याच्या चालू काळ माझ्या मते, पुन्हा तुम्ही माझ्या सांगितलं नाही रंदे भैया दिवस तर निघून गेले, सध्याचा चालू काळ हा शेळीपालन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट का म्हणतो मी, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण विषय असा आहे बघा, जर तुम्ही आता चालू केलं, एक पावसा पाण्याचं टेन्शन नाही, जर पिल्लूवाले शेळ्या घेतल्या तर थोडाफार चारा बी अवेलेबल होऊन जातो बेस्टपैकी. त्याच्यानंतर गाभण शेळ्या जर घेतल्या तर आता एवढ्या महिन्यात येणाऱ्या जर घेतल्या तर येऊन पावसाळ्यापर्यंत ते पिल्लं 2-2, 2.5 महिन्याचे होऊन जाते, पुन्हा शेळ्या लागून जात्या. किंवा मग आता सध्याच्या काळात माझ्या मते मी सगळ्यात जास्त सजेस्ट करतो त्या शेळ्या म्हणजे पारठ्या शेळ्या भरपूर मिळतात आणि लागवडीचा योग्य वेळ आहे मित्रांनो. आता अक्षय तृतीया येईल एवढ्या 2-4 दिवसात, किंवा आली असेल मला एवढं माहीत नाही, पण अक्षय तृतीयेच्या काळामध्ये लागवडीचा बेस्ट सीझन असतो, जेणेकरून पुढं दिवाळी दसऱ्याला बेस्ट पिल्लं पडतात, बेस्ट वातावरण असतं. त्याच्यामुळं आता चालू करण्याचा सगळ्यात बेस्ट काळ आहे. वातावरण ओपन झालेलं आहे, ऊन भरपूर आहे, 100% ऊन भरपूर आहे. पण या उन्हाचा फायदा एक असा आहे, प्लस पॉईंट असा एक आहे की ह्या उन्हामध्ये जेव्हा तुम्ही शेळीपालन चालू करतात, बोकडपालन चालू करतात, मेंढीपालन चालू करतात, आजारांना जनावरं जास्त बळी पडत नाही जर तुम्ही उन्हाची काळजी घेतली तर मग हा सीझन सगळ्यात बेस्ट आहे. अजून प्लस पॉईंट काय आहे उन्हाळ्याचा, सध्याच्या काळात जी शेळी तुम्हाला मागं गाभण शेळी 25,000, 23,000, 20,000ला घ्यावं लागत होती, ती 25,000ची शेळी आता 17, 18, 19,000 रुपयाला भेटणार आहे. जी शेळी 20,000ची गाभण होती ती शेळी 15,000 रुपयाला तुम्हाला आता दुधाची भेटणार आहे. याच्यात फायदा काय, एकतर जनावरं खरेदी करताना 4 ते 5,000 रुपये तुमचे नागामागा वाचणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जनावरं खरेदी करून त्यांना सेट करण्याला बेस्ट पिरियड आहे. म्हणजे काय, एकतर कमी पैशाच्या बजेटमध्ये एखादं जनावर थोडंफार मागं पुढं झालं बी तर काही वाटत नाही माणसाला. ज्या ठिकाणी गाभण शेळ्यांना त्रास होतो त्या ठिकाणी पारठ्या शेळ्या सध्याच्या काळात घेतल्या तर ती एक जो बोजा आहे सेट होतील का नाही होतील तर तो एक खामखुमी बंद होऊन जाते. दुसरी गोष्ट, कामं करण्याचा सगळ्यात बेस्ट पिरियड म्हणजे काय हो, काम करण्याचं म्हणजे काय, तुम्हाला जर चारा लावायचा असेल तर तुम्ही रान तयार करू शकता, या दिवसात रानं खाली झालेली आहेत. दुसरी गोष्ट, जर तुमचं मळ्या तळ्यात तुम्हाला फार्म बांधायचा असेल
तर त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट किंवा मग स्टील घेऊन जायचं असेल तर ह्या दिवसात रस्त्या पाण्याची अडचण राहत नाही आणि काम लांबत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. 2 दिवस लेट बी झालं तर सध्याच्या काळात पावसाळ्याच्या अगोदर जर तुमची कामं सगळे बेस्ट होऊन गेले तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या मागं 2 कारण आहे. एक कारण, तुम्ही जर 1-1.5 महिन्यानं चालू करायला गेले तर शेतीचे कामं चालू होतील, मग त्या कामांमध्ये तुम्हाला वेळ भेटत नाही. दुसरी गोष्ट, पाऊस चालू झाल्यामुळं किंवा चालू झाल्यानंतर रस्त्याच्या अडचणी येतात काही भागामध्ये, तर ते 2-2, 3-3 दिवस काम लांबत चालतं. मग ते एकदा जर जनावर घेण्याचा टाईम हुकला तर मग चांगलं जनावर बी हातातून चाललं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, एकदा हुकलं ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जसं तुम्ही पोरगी पाहायला पहिले 1-2 वर्ष नाही म्हणले नाही, एकदा तुम्ही हुकले, माझ्यासारखे म्हातारे झाले का झाले, मग नाही भेटत भाऊ आपल्याला पोरगी. अशी गंमत आहे ती, थोडक्यात समजून घ्या तुम्ही. पुढची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, ह्या दिवसामध्ये तुम्हाला जनावरं सगळ्याच भागामध्ये विक्रीसाठी अवेलेबल होणार आहेत आणि चांगल्या किमतीत मिळतात. तुम्ही जर पावसाळ्यात घ्यायला गेले तर निरोगी जनावरं तुम्हाला भेटणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण काय असतं, पावसाळ्याच्या तोंडाला शेतकरी लोकांची एक भावना असते की जे खराब म्हातारे कोतारे जनावरं आहे ते विकून टाकावं, आणि ऐन वेळेवर जेव्हा पावसाळ्यात घ्यायला जाशाल त्यावेळेला चांगली जनावरं तुमच्या लक्षात बसणार नाही. सध्याच्या काळात 2 दिवस लेट घ्या, 2 दिवस फिरा. सध्याच्या काळात तुम्हाला चान्स आहे भाऊ, 10,000-20,000 रुपये जाऊ द्या जनावरं बघण्यामध्ये, पण तुम्हाला सध्याच्या काळामध्ये 2 दिवस फिरता येईल. पाऊस चालू झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या कामांमधून वेळ मिळत नाही मित्रांनो, ध्यानात ठेवा. अनुभवावरून सांगतो, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला सांगतो की सध्याचा काळ हा शेळी पालन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पिरियड आहे. उन्हाळ्याचा तुम्ही पावसाळ्यात करू शकत नाही का, करू शकता. तुम्ही हिवाळ्यात करू शकत नाही का, करू शकता. पण वातावरण बघ त्यावेळी सध्याच्या काळामध्ये तुम्हाला बाकीच्या अडचणी नाही आहे, ध्यानात ठेवा. अजून काही गोष्टी आहेत त्या बी मी तुम्हाला सांगतो. चला तर हे बघा, आता सध्याच्या काळात एक सगळ्यात मेन विषय काय माहिती का, जर तुम्ही शिक्षक म्हणतोय मी, जर तुम्ही विद्यार्थी असाल माझ्यासारखी, तर विषय काय होतो, सध्याच्या काळात पेपर वगैरे सारे झालेले असतात. आता तुम्ही हिंमत करू शकता, थोडासा वेळ तुम्हाला 1-2 महिने मिळणार आहे. ह्या काळामध्ये शेतकरी लोक निवांत असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी निवांत असतात आणि कामं आरामात होतात. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं सध्याचा काळ बेस्ट आहे. जर तुम्ही म्हणायला गेले की दिवाळीला करायचं आहे तर दिवाळीला करू शकते, अडचण नाही आहे. त्या टायमाला पैसा बी असतो बऱ्याच लोकांकडं, पण वातावरण सेट होण्यासाठी सध्याचं बेस्ट आहे. त्याच्यामुळं सगळ्यात 1 महिन्यानंतर व्हिडिओ टाकतोय तर मला हेच वाटलं की सध्याचा काळ हा शेळी पालन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, ते तुम्हाला सांगून द्यावं. रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे चालू केल्यानंतर काय गोष्टी आहे, गोठा नियोजन, पिल्लू संगोपन, या गोष्टी आता इथून पुढं तुम्हाला बंद होणार नाही. एक ठराविक कालांतरावर तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. बाकी मी मेंढी पालन पण चालू करणार आहे, कारण मी केलंच आहे. आता तुम्हाला समोर दिसत असेल भरपूर मेंढ्या आपण घेतलेल्या आहे आता, आणि दम्माने यांना वाढवणार आहोत. आता बाळूमामासुद्धा 2 दात झालेला आहे, 2 दात केले मित्रांनो, कारण आता तो 12 महिन्याचा झाला. थोडे लवकर केले वाजवीपेक्षा, पण ठीक आहे. आपण 5 का काय हजार रुपयाला पिल्लू आणलं होतं 2-3 दिवसाचं, आता जबरदस्त झालं. जर कोणाला मित्रांनो हा ब्रीडर लागवडीसाठी पाहिजे असेल, बिनधास्त संपर्क करा, तुम्हाला देऊन टाकू. 50-60 किलोचा असेल, वजन काही केलं नाही, अंदाजे लमसम सांगितलं, कमी जास्त होऊ शकतं. पण जर कोणाला लागवडीसाठी पाहिजे असेल तर हा ब्रीडर तुम्हाला भेटून जाईल. नर बरं का, मेंढीचा उज्जैन जातीतला काठेवाडी मेंढा आहे, लांब शेपीचा. जर कोणाला शॉक म्हणून पाळायचा असेल तरी बी आपण देऊन टाकू. कोणाला बकरी ईदसाठी कुर्बानीसाठी पाहिजे असेल तरीही आपण देऊ, पण शक्यतो माझं प्राधान्य जर पाळणारा भेटला तर मी 100% योग्य किमतीत देऊन टाकेल. त्याच्यानंतर जर कोणाकडं शेळ्या मेंढ्यांची काही अजून आयडिया असेल, कोणाला व्हिडिओज बघायचे असतील या टॉपिकवर, ते मला कमेंटमध्ये सांगा. त्या टॉपिकवर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओज दिसून येतील. धन्यवाद. काही व्हिडिओमध्ये चुकलं असेल 100% कमेंटमध्ये सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये ती सुधारण्याचा प्रयत्न मी करील. काही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तीही सांगा, ती गोष्ट व्हिडिओमध्ये वाढवण्याचा प्रयत्न मी करील. मनापासून धन्यवाद मित्रांनो. लव यू ऑल. शेवटपर्यंत व्हिडिओ बदल्याबद्दल स्वागत. शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. सध्या 50 जनावरं आहेत. जर कोणाला दुधाच्या शेळ्या खरेदी करायच्या असतील बिनधास्त संपर्क करा. पाठी खरेदी करायची असेल बिनधास्त संपर्क करा.